इथे सर्वांच्या पसंतीस उतरणारा हा गुलाब हार आहे. त्याला विशेषतः गुलाबाची फुलं दिलेली आहे, त्याचं लुक वेगळं येतं. ते मध्ये मध्ये फुलं तर त्यामध्ये सुद्धा एक पदक असलेला येतो, एक पदक नसलेला येतो. त्यामध्ये साधारण 30-35 ग्रॅम पासून सुरुवात होते, घ्याल तसे आहे. त्याचप्रमाणे हा असा गौरी हार येईल, त्याला सुद्धा एक 1 साइडेड ब्रोच आणि 2 साइडेड ब्रोच मधला येतो. तोही दिसायला खूप छान दिसतो आणि सर्वांच्या पसंतीस उतरणारा आहे. खूप सुरेख आहे आणि ट्रेडिशनल कम मॉडर्न असल्या कारणाने यंग जनरेशन जास्त लाईक करते. खूप सुंदर असे डिझाईन्स आपण बघतोय. त्याचप्रमाणे हा असा मोतीचूर हार येईल, हा गुलाब हार येईल, हा मोहिनी हार येईल आणि हा ऐश्वर्य संपन्नतेचा ऐश्वर्य हार. असे हारांचे आपल्या इथे भरपूर प्रकार पाहावयास मिळतात आपल्याकडे आणि विशेषतः लाईट टू हेवी असल्या कारणाने हे सगळ्यांना आवडीस उतरणारा असा पार्ट आहे. सध्या यंग जनरेशन जास्त लाईक करतं, तर त्यामध्ये आपले हे रेग्युलर गोल्ड मध्ये आहे. तर त्यामध्ये सर्वाधिक बारीक फुलांचा येतो, मध्यम फुलांचा येतो आणि मोठ्या फुलांचा येतो. असे तीन प्रकारांमध्ये येतो बकुळ फुलांचा बकुळ हार. त्याचप्रमाणे टेम्पल फिनिश मध्ये येतो, अँटिक फिनिश मध्ये येतो, असा तो बकुळ फुलांचा बकुळ हार. वजन अधिक येतं पण दिसायला खूप डिसेंट आणि छान दिसतो. त्याचप्रमाणे हा शाही घराण्याचा शाही हार आहे, 1 साइडेड ब्रोच मध्ये. तोही तितका छान दिसतो. त्यामध्ये साधारण 15-20 ते 25 ग्रॅम पासून सुरुवात होते आणि 1 साइडेड ब्रोच असल्या कारणाने यंग पीपल जास्त अपील करतात. ही जी आहे ही बोरमाळ आहे. हा सुद्धा आता खूप ट्रेडिशनल पॅटर्न असला तरी आताच्या यंग पीपलला खूप आवडतो. विशेषतः जरी काठाच्या साड्यांवर वापरला जातो आणि जरी आतनं लाख असली तरी परत देताना आपण वजनाला वजन देतो. साधारण 10 ते 12 ग्रॅम पासून सुरुवात होते. मोठा जो मणी असतो त्याला महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणतात. त्यामध्ये साधारण एक पदर 25 ते 30 ग्रॅम मध्ये येतो आणि जो दुसरा जो असतो तर बेळगाव स्टाईल मध्ये साधारण 15 ते 20 ग्रॅम मध्ये सिंगल पदरी होतो. तर त्यामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5 हवे तेवढे पदरही मिळतात. त्यात पेंडंट असलेली ही मोहनमाळ येते. पेंडंट असलेली, असा हा मोही पेंडंट असलेली आणि ही बिना पेंडंट असलेली. सध्या त्याचा खूप ट्रेंड आहे. म्हणजे कोणाला पेंडंट हवं असेल तर इन्सिस्ट करू शकतो. त्याचप्रमाणे ही आपली जुन्या पद्धतीची हिरा कंठी माळ किंवा अष्टकोणी मण्यांची माळ, कंठी माळ त्याला म्हटलं जातं. ही जोंधळी माळ आहे. नंतर ही व्हर्टिकल मण्यांची माळ आहे. सध्या ह्या फॅन्सी मध्ये माळा अशा प्रकारात वापरल्या जातात. सुंदर व्हरायटी आहे. हो. त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी हाराची सुद्धा खूप फॅशनही आहे. त्यामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमा असतात. त्यामध्ये सुद्धा पदक असलेला आणि पदक नसलेला असे 2 प्रकार येतात. त्यामध्ये साधारण 8 ते 10 ग्रॅम पासून सुरुवात होते, मग घ्याल तसे असतात. त्यामध्ये साधारण 10 ग्रॅम, 12 ग्रॅम, 15 ग्रॅम, 20 ग्रॅम पदक मध्ये बघू शकतो. पदक असलेले आहेत ते. विदाऊट याच्यामध्ये. हो. त्याच्या शेजारी हा मोतीचूर हार आहे. त्याला मोतीचुरासारख्या बारीक रव्यांचं केलेलं काम असतं म्हणून त्याला मोतीचूर हार म्हटलं जातं. बरोबर. तोही सध्या खूप प्रचलित आहे. त्यामध्ये साधारण 15 ते 20 ग्रॅम पासून सुरुवात होते, त्यामुळे यंग पीपलला जास्त आवडत आहे. त्याचप्रमाणे ही रुद्राक्षाच्या मण्यांची रुद्राक्ष माळा आहे. नंतर ही अशी पोळ्याची माळ येईल. पोळ्याची माळ. नंतर ही तुळशीच्या मण्यांची तुळशी माळ येईल. साधारण यामध्ये सुद्धा 10, 12, 15 ग्रॅम पासून सुरुवात होते आणि ह्या सुद्धा तितक्याच प्रमाणात आपल्याकडे चालतात. डेली यूज साठी पण या यूज करू शकतो. 24 तास त्यांना वापरता येतं आणि चेनच्या वजाय म्हणून सुद्धा हे घातलं जातं. बरोबर. माळांचे प्रकार पाहिले त्याचप्रमाणे हा पारंपरिक हारांमध्ये हा चपल हार आहे, चपळाईने चालणारी स्त्री. तसाच हा पोह्यांचा पोहे हार आहे. हा श्रीमंतीचा श्रीमंत हार आहे आणि हा राण्यांचा राणी हार. हे सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याकडे चालतात.
ह्याला साधारण एका पदराला 15 ते 20 ग्रॅम वजन येतं. 2 पदरी साधारण 30 ते 35 ग्रॅम पर्यंत होतात आणि 3 पदरी साधारण 50 ग्रॅम अबाऊ येते. आपल्याकडे हे सुद्धा सर्व जास्त प्रमाणात चालणारे दागिने आहेत. आणि राणीहार कसा असतो? राणीहार सुद्धा याला कमलचेन राणीहार म्हणतात. विशेषतः याला कमलचेनचा वापर केलेला असतो म्हणून याला कमलचेन राणीहार असं म्हटलं जातं. त्यामध्ये साधारण 25 ते 30 ग्रॅम पासून सुरुवात होते. मग आपण घ्याल तर फुलांचा बकुळ हार आहे. हा गौरी हार आहे. हा 2 साइडेड ब्रोच मध्ये आहे. मध्ये साधारण 25 ते 30 ग्रॅम पासून सुरुवात होते. हा जो आहे हा 5.25 तोळ्यांमध्ये आहे. 5.25 तोळे. विशेषतः याला भोपळी माळेचे मणी वापरलेले आहे. अच्छा. तेही छान दिसतं आणि यंग जनरेशनला जास्त आवडतं. हा वज्रटिकेचा थोडासा वेगळा केलेला नवीन त्यातले टिकल्या वगैरे वापरून केलेला नमुना आहे. वज्रटिकेचा आभास आहे पण कमी वजनात होणारा हा दागिना आहे. खालचे घागऱ्याचा भाग हा वज्रटिकेला असतो पण वर जे पेट्या आहेत त्या पेट्या वज्रटिकेच्या वेगळ्या असतात. अशा नागमोडी आकाराच्या पेट्या असतात. त्या पूर्वी लाठी असायच्या पेट्या. हल्ली आता 2 लाठी किंवा अर्ध्या कट केलेल्या अशा स्वरूपाच्या पेट्या असतात आणि त्याला एक भागदस्त पण असतो. पूर्वी त्याला गादी असायची खालून. बरोबर. आता ते गादीशिवाय कमी वजनात बसणारा हा दागिना आपण केलेला आहे आणि त्याला टेम्पल फिनिश असल्यामुळे त्याचे बारीक काम सगळं चांगलं दिसून येतं आणि पॉलिश असल्यानंतर मग ते काम बारीक काम दिसून येतं. बरोबर. ते थोडस मॅट फिनिश किंवा डल पॉलिश असलं की ते काम चांगलं दिसून येतं आणि अशा दागिना. आणि नवीन जनरेशन साठी पण त्या नवीन जनरेशनच्या दृष्टीनेच ते बदल हे झालेले असतात. बदल केलेला आहे. पण हा वरचा शिंदेशाही तोड्याला मॅचिंग गळ्यातला ठुशीचा दागिना आहे. हा शिंदेशाही तोडा आणि हे आपण सेट म्हणून यूज करू शकतो. हो. पोकळ आहे 7.5 तोळ्यामध्ये. विशेषतः तो फ्लेक्झिबल असतो आणि याला भरीव शिंदेशाही तोडे सुद्धा येतात. अच्छा. ही बॅक साइड आहे का? एकमेकात गुंतवून असा तो केलेला. टिपिकल पुतळी हाराचा थोडासा सुधारित नमुना आहे. पूर्वीचा पुतळी हार म्हणजे रेशमात गाठवत असत आणि एका समोर एक पुतळ्या बांधून तो पुतळी हार होत असे. बरोबर. त्यात आता थोडेसे लहान पुतळ्या आपण ओव्हरलॅपिंग त्याच्यावर थोडं डिझाईन असं करून तो सुधारित नमुना केलेला आहे. खडे बसवलेले आहेत. हा पूर्वी पेटी लफा एक असे. त्या पेट्या बसून त्या बरोबर रेशमात गाठवून असा तो लफा होत असे. बरोबर. आता हे रेशमात न गाठवता सोन्यातच एकमेकात त्या बिजागरी टाईप जोड करून ते एकमेकाला जोडलेलं आहे. अच्छा. म्हणजे आपण जुनी संस्कृती जपून आपण याच्यात नाविन्य आणलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर जे कीर्तिमुख असतं बरोबर त्याचा छाप त्याला पडलेला आहे. त्याचप्रमाणे जशी काकांनी आता माहिती सांगितली त्याचप्रमाणे हे नेकलेसेस मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये हा ब्लॉसम नेकलेस आहे. ह्याला भरीव सोन्यातला आपल्याकडे 1 किलोचा सेट येईल. तर त्यामध्ये गळ्यालगतचा नेकलेस आहे, हार आहे, मंगळसूत्र आहे, बाजूबंद आहे, बिंदी आहे, अंगठी आहे, बांगडी पाटलीचा सेट आहे, कंबरपट्टा आहे, बाजूबंद आहे, छल्ला आहे, मेखला आहे आणि पायातले पैंजण आहे, जोडवी आहे. असा भरीव सोन्यातला 1 किलोचा सेट येतो. सर्व याच्यात त्या ब्लॉसमच्या फुलांचाच वापर केलेला असून म्हणून त्याला ब्लॉसम नेकलेस असं नाव दिले. अच्छा. आपण 1 किलो मध्ये सगळ्या गोष्टी व्हरायटी आपल्याला मिळणार आहे. ओके. बरोबर आहे. त्याचप्रमाणे हा असा फॅन्सी मध्ये. अच्छा. त्याचप्रमाणे हे असं लफा कलेक्शन मध्ये. अरे वा. त्याचप्रमाणे आपण जी वज्रटिका पाहिली त्यामध्ये ही 2 साइडेड ब्रोच मधली आहे. हे मॉडिफाय केलेली आहे. नंतर हा एक लफा कलेक्शन मधला. लफा कलेक्शन सुंदर. असे हे वेगवेगळे प्रकार आहेत की जे सर्वांच्या पसंती उतरणारे आहेत. डिझायनर पीसेस आहेत. कोकणी पेंडंट. आणि हा म्हणावा तर गळ्यालगतही वापरता येतो आणि मीडियम लेंथलाही वापरता येतो. हा एक नवीन प्रकार आलाय.
नकाशा डिझाईन मध्ये मीनाक्षीपुरम मध्ये. वा. हे संपूर्ण मीनाक्षीपुरमचं काम येतं. वजनाने कमी आणि दिसायला हेवी असं अरे या वा. प्रकाराचं वैशिष्ट्य येतं. आणि याचे काम जे येतं ते एकदम कला आणि कुसरीचं काम केलेलं असतं. मस्त. विशेषतः यामध्ये मोर, पोपट, हत्ती याचा समावेश केलेला कलेक्शन आहे. तर यामध्ये आपण 7 मिनिंगपूर्व गोष्टी वापरलेल्या आहेत. तर त्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, जिव्हाळा आहे, मैत्री आहे, आदर आहे आणि परंपरा अशा 7 मिनिंगपूर्व गोष्टी वापरून केलेलं ते सप्तम कलेक्शन आहे. म्हणजे सप्तपदीचे 7 फेरे किंवा 7 वचन कशाची असतात त्याच्याशी हे रिलेटेड असतं कलेक्शन, म्हणून याला सप्तम कलेक्शन हे नाव दिलं.